ओ भाई, आज तर विषय एकदम हार्ड आहे. आईला आधीच बोललो होतो, म्हटलं आज एकदम झणझणीत मटण खायची इच्छा झालेली आहे. तर एकदम जबरदस्त तिखट मस्तपैकी मटण बनव. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला पण पाहून एकदम मजा येईल. तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी मटण खायची तलब झाली होती. मस्त मस्त जाऊन मटण घेऊन आलो आणि तुम्ही बघू शकता काय जबरदस्त मटण भेटलेले. सकाळी मटण घ्यायला जायचं ना, हाच फायदा राहतो. एकदम फ्रेश आणि भारी मटण भेटतं. तर मस्तपैकी आता एकदम व्यवस्थित पद्धतीने एक एक पीस मस्त धुवून घेतलेला आहे, कारण आपल्याला जेवणासोबत हायजीन बी तेवढीच आवडते. तर मस्त आता मटण धुवून घेतलं आहे. एका साईडला मस्त पाणी गरम करायला लावून दिले आणि मी तुम्हाला आता पूर्ण रेसिपी सांगतो की कसं बनवलं एकदम जबरदस्त झणझणीत मटण. पण त्याआधी व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच भारी भारी व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर आता सर्वात आधी आपल्याला बनवायचं आहे वाटण. तर वाटणासाठी तुम्ही बघू शकता, खोबरं घेतलं आहे, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलं आहे, आलं घेतलं आहे, जिरं घेतलं आहे, त्याच्यानंतर धने घेतलेले आहे. तर या सर्व गोष्टीला मिक्सरमध्ये व्यवस्थित टाकून त्याची एक मस्त पेस्ट बनवून घ्यायची. तर आपल्याला मस्तपैकी ना मटण शिजून घ्यायचं, म्हणजे ना सूप बनवायचं. त्याच्यासाठी मस्तपैकी एक छोटासा कांदा घेतला, बारीक कापून घ्यायचा कांदा. कढईमध्ये मस्तपैकी कुकरमध्ये, आता आपण कुकरच घेतलेलं डायरेक्ट, कुकरमध्ये 3 ते 4 चमचे मस्त तेल टाकायचं. तेलामध्ये जिरं टाकायचं, हिंग टाकायचं, कांदा टाकायचा आणि कांदा व्यवस्थित पद्धतीने मस्त परतून घ्यायचा. एक नंबर कांदा मस्त पिवळा पिवळा होऊन गेला तर त्याच्यामध्ये मटण टाकून द्यायचं. मस्त मटण चाळून घ्यायचं आणि त्याच्यावर हळद थोडीशी टाकायची, थोडासा लाल मसाला टाकायचा, मीठ टाकायचं आणि मस्तपैकी आता पाणी पण आपलं थोडं गार होऊन गेलेलं होतं, म्हणून वरतीच पाणी टाकून दिलं ताटलीवर. तर तुम्ही बघू शकता आता पाणी पण मस्तपैकी गरम होऊन जाईल. तेच पाणी मस्त कुकरमध्ये टाकून दिलं. कुकर लावून मस्त शिट्ट्या करून घ्यायच्या, 2-3 शिट्ट्या. व्यवस्थित मटण शिजलं का सूप रेडी. तर तुम्ही आता बघू शकता आपलं सूप एकदम मस्त रेडी होऊन गेलेलं आहे. आता मी सूप थोडं टेस्ट करून पाहतो. आणि बोलता बोलता पाहिलं का 1 वाजून गेलं तरी अजून जेवणाचा पत्ता नाही. तर आता काही करावी लागेल, भाजी बनवायची अजून. तर मित्रांनो, आता भूक तेवढी बेकार लागली होती, आईला म्हटलं हो पटापट बनव आता काहीतरी. तर मस्त आता कढईमध्ये तेल घेतलं, तेलामध्ये आपण तेजपान, दालचिनी, वेलदोडे टाकून घेतलेले आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला जास्त काही करायचं नाही. आपला घरचा जो काळा मसाला आहे, याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त टाकलेल्या राहतात बनवतानाच. गरम मसाला, खडे मसाले, सगळ्या प्रकारच्या मिरच्या. तर मस्तपैकी ते टाकून घेतलं आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण जे आधी वाटण बनवून घेतलं ना, ते वाटण टाकून दिलं. बस आता हे मस्तपैकी वाटण व्यवस्थित चाळून घ्यायचं, व्यवस्थित शिजू द्यायचं आणि मस्तपैकी त्याला शिजल्यानंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट आपलं जे सूप वगैरे होतं ते टाकून द्यायचं. प्रोसेस एकदम सिंपल आहे, सगळं सिक्रेट खेळ फक्त आपल्या काळ्या मसाल्याचा आहे. आणि आता मस्तपैकी भाजी शिजू द्यायची आणि या भाजीला कलर आणि तरी आहे ना, हे एकदम शेवटी येते. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता काय जबरदस्त, काय एक नंबर तरी आलेली भाजीला. आणि एवढी झणझणीत असणार आहे नाही, कारण आम्ही नेहमी खातो, आम्हाला माहिती आहे एक नंबर विषय असणार आहे. एवढं सगळं सांगत होतो, आई म्हणे हो 2 मिनटं थांब ना, थोडं मेकअप बिकअप तर करू दे. आईने वरून कोथिंबीर टाकून दिली आणि हे मस्त ताट बनवून आता आपलं रेडी. तुम्ही बघू शकता ताटामध्ये मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी, इंद्रायणी राईस आणि हे झणझणीत मटण एकच नंबर दिसतंय. आणि सुकाचा घास म्हणजे हा पीस मस्त असं करून घ्यायचा भाकरीसोबत आणि खाल्ला ना, एकच नंबर. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.